पाय का खाली ठेवताय? काही नाही सर. हो काही नाही, काय खरं सांगा ना सरांना. काय खरं सांगायचंय? काय लपवताय माझ्यापासून? काही नाही सर, यांचा गुडघा दुखतो. तुम्ही ऑटोलोगस प्लाझ्मा थेरपी सांगितलेली ना, पण ह्या टाळतायत. मी काय हे वेडा म्हणून सांगतोय का? गुडघ्याची गादी भरून यावी म्हणून तुम्हाला ऑटोलोगस थेरपी करायला सांगतोय? सर या महिन्यात खूप खर्च झालाय, पुढच्या महिन्यात करते. तुम्हाला कोणी मागितलेत का पैसे? आणि ठीक आहे, जीवन ऊर्जात गुडघे पूर्ण बरे होतात त्याच्यामुळे थोडे पैसे लागतात, पण नैसर्गिक उपाय तर फ्री मध्ये अवेलेबल असतात ना. फ्री मधला उपाय मला पण सांगा ना. फ्री मधला उपाय ऐकून खूप आनंद झाला तुम्हाला. बरं ठीक आहे, रुईचं झाड माहितीये का तुम्हाला? माझ्या घराजवळच्या मैदानातच आहे सर. रुईची पानं तोडून घरी घेऊन या. पण सर ती पानं तर विषारी असतात ना. तुम्हाला कोणी ती पानं खायला सांगितली आहेत का? रुईचं पान घ्या, त्याच्या दोन्ही बाजूला थोडंसं एरंडेल तेल लावा आणि लोखंडी तव्याच्या मागच्या बाजूला त्याला चांगलं शेकून घ्या. नंतर ही पानं तुमच्या गुडघ्यांवर बांधा. एकदा बांधल्यावर त्याला करकचून कापड बांधा आणि शक्यतो जर झोपताना बांधलं ना, रात्रभर या पानांचा फायदा हाडांना मिळत राहील. फक्त ज्या वेळेस तुम्ही पानं तोडता त्याच्यातून पांढरं पाणी निघतं जे विषारी असतं. हे पाणी चुकून पण तुमच्या डोळ्यांना लागून देऊ नका, नाहीतर दृष्टी जाण्याचा धोका असतो. बरं. आणि हो, जर हे योग्य रीतीने वापरलं तर याचा गुडघ्याला अत्यंत खात्रीशीर फायदा मिळतो. यांनी गुडघ्याची गादी पण भरते? अहो नाही मॅडम, यांनी गुडघ्याच्या वेदना कमी व्हायला नक्कीच फायदा मिळेल. पण जर तुमच्या गुडघ्याची गादी झिजली असेल तर तुम्हाला जीवन ऊर्जात येऊन ऑटोलोगस प्लाझ्मा थेरपीच करावी लागेल, ज्याने 92% पेशंटच्या गुडघ्याची गादी पुन्हा बनते, गुडघेदुखी पूर्णपणे थांबवू शकते. त्यामुळे वेदना कमी करायच्या असतील तर हा रुईच्या पानांचा उपाय नक्कीच करा. आणि जर गुडघ्याला पूर्णपणे बरं करायचं असेल तर जीवन ऊर्जेत नक्की अनुभव घ्या.